हत्ती गवत व मका पिकामध्ये गांजाची लागवड करणाऱ्या आरोपीस अटक। 150 किलोग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त। याबाबत मिळालेली माहिती अशी की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्य, मुंबई व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी महाराष्ट्रात व सांगली जिल्ह्यात नशामुक्त अभियान सुरू केले आहे। त्याचप्रमाणे पालकमंत्री सांगली जिल्हा यांनी अँटी ड्रग्ज टास्क फोर्स सांगलीच्या होणाऱ्या साप्ताहिक बैठकीमध्ये अंमली पदार्थ मुक्त सांगली यावर अधिक लक्ष देण्याबाबत तसेच अंमली पदार्थावर पोलीस विभागाकडून कठोर कारवाई करण्याबाबत व अशा प्रकरणामध्ये कोणाचीही गय न करता दोषीवर कडक कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या आहेत। सदर अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास बातमी मिळाली की बस्तवडे तालुका तासगाव गावातील अजय चव्हाण याने त्याचे स्वतःच्या मालकीच्या शेतातील मका व हत्ती ग्रासच्या पिकामध्ये अंमली पदार्थ असलेल्या गांजाची लागवड केली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथकाने सदर ठिकाणी शेतात जाऊन एका व्यक्तीस काम करत असताना ताब्यात घेतले आहे। त्याची चौकशी केली असता त्याचे नाव अजय नारायण चव्हाण, वय वर्ष 35, राहणार वायफळे रोड, चव्हाण वस्ती, बस्तवडे तालुका तासगाव असे असल्याचे सांगितले। त्याच्या शेतामध्ये छापा टाकून त्याच्या घरालगत पूर्व बाजूचे मका पिकाचे शेतामध्ये गांजा वनस्पतीची झाडे तोडून टाकलेली दिसली। तसेच पश्चिम बाजूचे मका पिकामध्ये अंदाजे 3 ते 7 फूट उंचीची पाने, फुले व बोंडे असलेली लहान मोठी गांजाची रोपे आढळून आली। तसेच मका पिकाच्या बाजूस असलेले हत्ती गवताच्या पिकात देखील 3 ते 7 फूट उंचीची पाने, फुले व बोंडे असलेली गांजाची झाडे आढळून आली। त्याच्या शेतातील सदरची गांजाची 14,88,900 रुपये पाने, फुले व बोंडे असलेली अंदाजे 3 ते 7 फूट उंचीची गांजाची लहान मोठी झाडे, एकूण वजन 148 किलोग्रॅम व 13,100 रुपये, 1 किलो 310 ग्रॅम वजनाचा पाने, फुले व बोंडे असलेले अर्धवट ओलसर वाळलेला गांजा असा एकूण 15,02,000 रुपयेचा मुद्देमाल पोलिसांनी पंचासमक्ष जप्त केला आहे। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी तासगाव पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आला असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास तासगाव पोलीस ठाणे करीत आहेत। संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली यांनी जिल्ह्यातील सर्व जनतेला आवाहन केले आहे की शासनाने बंदी घातलेला व मानवी जीवनावर परिणाम करणाऱ्या कोणत्याही अंमली पदार्थाची कोणी इसम विक्री, तस्करी, साठा, लागवड व उत्पादन करीत असेल तर त्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली, जिल्हा नियंत्रण कक्ष सांगली किंवा संबंधित पोलीस ठाणेस द्यावी। माहिती देणाऱ्या इसमाचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन केले आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, पोलीस हवालदार अमोल एदाळे, आमसिद्ध खोत, बाबासाहेब माने, संदीप पाटील, पोलीस नायक श्रीधर बागडी, सुशील मस्के, पोलीस कॉन्स्टेबल अभिजित माळकर, संकेत कानडे, रोहन घस्ते, विनायक सुतार, ऋषिकेश सदामते, सोमनाथ पतंगे, ऋतुराज होळकर, सुमित सूर्यवंशी यांनी केली आहे।